विधानसभेच्या जागा वाटपावरून मवियामध्ये संघर्षाची शक्यता। काँग्रेसचा विधानसभेच्या 100 जागांवर दावा। ठाकरेंची शिवसेना, पवारांच्या राष्ट्रवादीतही रस्सीखेच। लोकसभेला जी गद्दारी झाली ती विधानसभेत नको। शिवसेना युबीटीचे नेते चंद्रहार पाटलांचा काँग्रेसला इशारा। कपटी राजकीय पक्षांसाठी आम्ही कपटीच आहोत। बच्चू कडूंनी भाजपला सुनावले खडेबोल। वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं पाहिजे। देशात किमान 45 ठिकाणी असे निकाल। ईव्हीएम वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन। नारायण राणेंनी निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडल्याचा संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांना कोर्टात खेचण्याची राणेंची तयारी। बच्चू कडूंनी निवडणुकीच्या काळामध्ये मांडवली करण्याचा प्रयत्न केला। रवी राणांचा खळबळजनक दावा। ओबीसी विरोधात निर्णय होत असतील तर आंदोलनात उतरणार। छगन भुजबळांचा इशारा। जरांगेंना शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं। राज्यातील सरकार ओबीसींचं नाही का? ओबीसी आंदोलन करते लक्ष्मण हाकेंचा सवाल। अग्निवीर योजनेमुळे 2035 पर्यंत लष्करी जवानांची संख्या घटेल। काँग्रेसचा खळबळजनक दावा। कुख्यात गुंड गजा मारण्याची कुख्यात गुंड गजा मारण्याची रीलबाजी। अमितेश कुमारांच्या तंबीनंतरही सोशल मीडियावर रील टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न। अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी करणार चर्चा। अर्थसंकल्पापूर्वी 20 जून रोजी होणार चर्चा। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी। पंकजा मुंडेंची मागणी। भुजबळांकडून लक्ष्मण हाकेंच्या तब्येतीची विचारपूस। उद्या भुजबळ, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेणार भेट। आमदार विलास पोतनीस यांची सखोल चौकशी करा। प्राजक्ता वायकर महाल यांचं निवडणूक आयोगाला पत्र। राष्ट्रवादी एसपी पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक। युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात होणार बैठक। रायगड पोलीस दलामध्ये 422 पदांसाठी भरती। 21 जून पासून सुरू होणार भरती प्रक्रिया। पोलीस क्रीडा संकुलात होणार शारीरिक क्षमता चाचणी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया। पोलीस भरतीसाठी 11,445 उमेदवारांनी भरले अर्ज। आषाढी एकादशीच्या महापूजेला पालखी प्रमुखांना निमंत्रण। वारकरी संप्रदायाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी। चांदण दरी परिसरामध्ये पर्यटकांना नो एंट्री। अनुचित प्रकार घडू नये यासाठी निर्णय। नवी मुंबईमध्ये आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात। मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्यानं काम बंद आंदोलन। धाराशिव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। सारोळा शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा। धाराशिवमध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतीच्या कामांना आला वेग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।